यानंतर आपल्याला संबोधित करतायत आपल्या सर्वांचे लाभलेले ते पाणीदार खासदार आदरणीय दादा. आज जय मल्हार समिती संघटना महाराष्ट्राचे आयोजित या ठिकाणी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक या ठिकाणी आयोजित केली. जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष तथा माझे मित्र दौलतराव नाना शेतोळे यांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी लोकसभेच्या विजयासाठी या ठिकाणी त्यांचा संकल्प मिळवला. उपस्थित आदरणीय प्रल्हाद पटेल, आदरणीय धनुषदादा, अभिजित भैया, बाळासाहेब खन्ना, अंकुश जाधव सर, अशोकराव, बापूराव नाना शिरकोळे, नानासाहेब वडके, अग्निनाथ बापू, डॉक्टर सतीश माने, विष्णू अप्पा, अजित शिरकोळे, सनी मधने, दत्ता चव्हाण, उमेश मंडे, उमेश चव्हाण, बापूराव जाधव, बिरदेव शिंगाडे, अर्चनाताई, नंदाताई, विठ्ठल मांडले, तुकाराम शिंदे, दीपक चव्हाण, या ठिकाणी आपण आज एक चांगल्या प्रकारचा संकल्प जय मल्हार क्रांती सेनेच्या वतीने आपण या ठिकाणी केला. आदरणीय दौलत नाना यांनी जो काढलेली संघटना आहे ती आता महायुतीचा घटक पक्ष म्हणून त्याला आता सर्वांनी मान्यता दिली आणि या मान्यतेनुसार आता यांचा जो मगाशी सांगितलं त्या पद्धतीने प्रोटोकॉल नावाचा आता सर्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सर्वांच्या बरोबर या महायुतीचा घटक म्हणून नावाचा नावांनी गेले 4-5 वर्ष मी त्यांना काम करताना पाहते. तळागाळातून लोकांचं संघटन मांडणं, त्यांना न्याय मिळवून देणं, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या विधी असतात. जेजुरीला त्यांचा मागच्या वर्षी कार्यक्रम होता, मी कार्यक्रमाला स्वतः उपस्थित होतो. भर पावसामध्ये हजारो लोकांचा त्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थिती, आदरणीय देवेंद्रजींच्या उपस्थितीचा कार्यक्रम झाला आणि मी विशेष करून दौलत नाना आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं, विविध तालुक्यातून आलेल्या माझ्या मतदारसंघाच्या सर्व सहकार्यांचा आपण रामोशी समाज एकत्र करण्याचं काम आपण या संघटनेच्या माध्यमातून चालू केलं. समाजाच्या माध्यमातून आपल्या संघटनेच्या माध्यमातून आता त्यांना चौकी त्यांच्या घरापर्यंत रस्ते असतील, लाईट असतील, इतर प्रश्न असतील, समाजाच्या माध्यमातून आपल्या मार्फत निश्चितपणे जपले जाते. महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा नवीन सरकार येईल तेव्हा दौलत नाना निश्चितपणे सरकारमध्ये चांगल्या ठिकाणी आम्हाला गोष्टी आणि त्या पद्धतीने मागे एकदा उपमुख्यमंत्री साहेबांनी एकत्र येत असताना हेलिकॉप्टरमध्ये अशी चर्चा झाली की त्या ठिकाणी मला त्याच्यावर मी हा संकेत तुम्हाला देतो की दौलत नाना येणाऱ्या सरकारमध्ये चांगल्या ठिकाणी त्यांना स्थान मिळायला लागतं. आपण सर्वजण विविध भागापासून माळशिरसपासून, करमाळ्यापासून, महापासून, खटावपासून या ठिकाणी आलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी त्यांनी मेहनत घेतली. राजाभाऊ नाना माझे सर्व सहकारी, बाळासाहेब आलेले होते, या सर्व नेत्यांचं सुद्धा मी मला या ठिकाणी अभिनंदन करायचं. नाना ही सर्व मंडळी सुखदुःखात माझ्याबरोबर असते आणि आज एक जय मल्हार क्रांतीच्या रूपाने आपण ते सांगितलं आणि या ठिकाणी मेळावा लावला. निश्चितपणे आपल्याला सांगतो की येणाऱ्या लोकसभेनंतर पहिल्या प्रथम रामोशी समाज संघटनेचे जे प्रश्न असतील, युवकांच्या रोजगारीचे प्रश्न असतील, गावगाड्यावर रस्त्याचे प्रश्न असतील, रामोशी समाज संघटनेच्या लोकांना पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य करण्याचा संधी मिळेल त्या ठिकाणी आपण निश्चितपणे या सगळ्या लोकांना पुढे घेऊ, नगरपालिकेची तिकीटं देऊ आणि समाजामध्ये त्यांना आज तळागाळात काम करण्याला व्यासपीठ उपलब्ध करून
आपण दोघेही म्हणणारे आपण दोघेही कार्यकर्ते आहोत. निश्चितपणे या तळागाळामध्ये काम करणाऱ्या रामोशी आणि वेरड समाजाच्या मुलांना राजकारणाच्या चाव्या त्यांच्या हातामध्ये गावगाड्याच्या चाव्या, जिल्हा परिषदेच्या चाव्या, नगरपालिकेच्या चाव्या तुमच्या काही त्यांच्या हातात देण्याचं काम तुम्हाला आम्हाला करावं लागणार आहे. ज्या पद्धतीने इतर समाज पुढे आले त्या पद्धतीने राजकारणात आणि इतर याच्यामध्ये आपला रामोशी समाज थोडा मागं राहिलेला आहे आणि मागलेला हात घेऊन पुढे घेणे आपलं तुमचंही मत कर्तव्य, माझंही कर्तव्य, ते कर्तव्य आपण दोघंही ताकदीने येणाऱ्या 5 वर्षामध्ये निभावू. येणाऱ्या भविष्य काळामध्ये तुम्हाला निश्चितपणे काही ठिकाणी आपण जिल्हा परिषद सदस्य रामोशी समाज निश्चित, काही ठिकाणी पंचायत समिती सदस्य निश्चित, फलटणसारख्या ठिकाणी नगरपालिका सदस्य तुम्हाला निश्चित डेव्हलप करा, संघटनांचं ताकद वाढवण्याचं काम खासदार निश्चित या ठिकाणी करेल. तुम्हाला भविष्य काळामध्ये चांगल्या ऊर्जा आणि चांगल्या ठिकाणी घेऊन जाण्याकरता तुम्हाला तुमचा मित्र म्हणून तुमच्या पाठीशी 100% आम्ही राहू. येणाऱ्या भविष्य काळात आपल्याला माहिती की दुसऱ्या कोणाचं सरकार येणार नाही. आदरणीय मोदीजींचं सरकार देशामध्ये परत येणार. नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली चाललेला देशाचा विकास सर्वसामान्य माणसाला केंद्र बिंदू देशाचा विकास चाललेला आहे. गेले अनेक वर्ष त्याचे 3 वर्ष कोरोनाच्या संकटामध्ये गेली, पण 88 कोटी लोकांना, गरीब लोकांना धान्य देण्याचं काम सरकारने केलं. गोरगरीब लोकांना, शेतकऱ्याला पेन्शन त्यांचं 6,000 रुपये राज्य सरकार, 6,000 केंद्र सरकार, 12,000 रुपयाची पेन्शन देण्याचं काम या सरकारने केलं. 1 रुपयामध्ये आज त्यांना शेतकऱ्याला विमा कवच मिळते. 5 लाख रुपयापर्यंत आज औषधोपचार करण्याचं काम केलं. गोरगरिबाला चूल पेटवण्यापर्यंत, उद्योगधंदा देण्यापर्यंत काम हे भारतीय जनता पार्टीचं माहिती सरकार करत आहे. माझी अपेक्षा आहे की येणाऱ्या भविष्यात सुद्धा तुम्ही नरेंद्र मोदी साहेबांच्यावर विश्वास ठेवून, माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही कमळाच्या चिन्हावर बटन दाबून मोठ्या संख्येने, मोठ्या बहुमताने मला विजय करता असं मी आपल्याला आवाहन करतो, विनंती करतो. माझे